नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. ठीक आहे, तर इथं काल आपण कुठपर्यंत आलो होतो हे तुम्हाला इथं सांगतो. मागच्या लेक्चर्समध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स बद्दल पाहिलं होतं. त्यानंतर हे ट्रान्सपोर्टेशन होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही थेअरीज आहेत, लाईक रूट प्रेशर थेअरी, ट्रान्सपायरेशन पूल थेअरी आणि त्यासोबतच कॅपिलरी ॲक्शन थेअरी याबद्दल देखील आपण जाणून घेतलं होतं. त्यानंतर एक्सक्रिशन बद्दल पाहिलं होतं, स्पेशली एक्सक्रिशन इन प्लांट्स बद्दल आपण पाहिलं आणि त्यानंतर एक्सक्रिशन इन ॲनिमल्स, एक्सक्रिटरी ऑर्गन्स लाईक स्किन, लंग्स, लार्ज इंटेस्टाईन अँड मेन जो काही ऑर्गन आहे तर तो किडनी, त्याबद्दल देखील आपण माहिती घेतली होती. किडनीचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, नेफ्रॉन बद्दल माहिती घेतली होती आणि सगळ्यात शेवटी जे काही आपली किडनी खराब झाल्यानंतर जी अत्यंत महत्त्वाची अशी प्रोसेस करणं आवश्यक आहे जगण्यासाठी, त्या डायलिसिस बद्दल देखील आपण माहिती घेतली होती. त्यानंतर आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा भाग पाहणं चालू केलं होतं, ज्यामध्ये या ठिकाणी कंट्रोल, कोऑर्डिनेशन, होमिओस्टॅसिस यामधला महत्त्वाचा फरक जो आहे तर तो आपण पाहिला होता आणि त्याच्यानंतर प्लांटमधले वेगवेगळे हार्मोन्स आणि त्यानंतर ह्यूमन नर्वस सिस्टीम बद्दल पाहिलं होतं. आता हे सगळं पाहत असताना मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की ह्यूमन बॉडीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनसाठी दोन ऑर्गन सिस्टीम महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये साहजिकच एक जी आहे तर ती नर्वस सिस्टीम, एक जी आहे तर ती नर्वस सिस्टीम आणि दुसरी जी आहे तर ती आहे एंडोक्राइन सिस्टीम. कोणती आहे बरं? एंडोक्राइन सिस्टीम. ठीक आहे. तर इथं आज आपण एंडोक्राइन ग्लँड्स बद्दल माहिती घेणार आहोत. एंडोक्राइन ग्लँड्स या हार्मोन्स सिक्रीट करत असतात. काय सिक्रीट करतात बरं? हार्मोन्स सिक्रीट करत असतात. थोडंसं मुळापासूनच हा कन्सेप्ट समजून घेऊया. ग्लँड्स म्हणजेच ज्याला मराठीमध्ये ग्रंथी म्हणतात, या दोन प्रकारचे असतात बाळांनो. किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार जो आहे तर तो म्हणजे एंडोक्राइन ग्लँड्स, एंडोक्राइन ग्लँड्स आणि दुसरा प्रकार असतो एक्झोक्राइन ग्लँड्स. दुसरा प्रकार जो आहे तर तो असतो एक्झोक्राइन ग्लँड्स. आता या ठिकाणी एंडोक्राइन ग्लँड्सच्या माध्यमातून जे रसायनं सिक्रीट होत असतात त्यांना हार्मोन्स म्हटलं जातं. ओके, म्हणजे एकंदर एंडोक्राइन ग्लँड्स सिक्रीट्स हार्मोन्स. मग या उलट या ठिकाणी एक्झोक्राइन ग्लँड काय सिक्रीट करतात बरं? दे सिक्रीट एन्झाईम्स. यांच्या माध्यमातून जे काही सिक्रिशन असतं तर त्याला काय म्हटलं जातं बरं? एन्झाईम्स या नावानं त्याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर एंडोक्राइन ग्लँडच्या बाबत आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना डक्टलेस ग्लँड म्हणतात. का बरं? कारण हार्मोन्स डायरेक्टली एंटर्स इन ब्लड. का बरं? कारण यांच्याकडं त्या टार्गेट ऑर्गन पर्यंत हार्मोनला पोहोचवण्यासाठी कोणतंही स्पेशल मेकॅनिझम नसतं. या ग्लँड्स डायरेक्टली रक्तामध्ये, ब्लडमध्ये हे हार्मोन्स सोडून देतात आणि या ठिकाणी हे हार्मोन्स ब्लडच्या माध्यमातून पूर्ण बॉडीमध्ये फिरतात आणि त्यांचं जिथं काम असतं त्या ऑर्गनवर त्यांनी ती ॲक्शन करतात. इथं मात्र तसं नसतं. या ठिकाणी एन्झाईम्स रीच अप टू टार्गेट ऑर्गन थ्रू डक्ट. डक्ट म्हणजेच ट्यूब, म्हणून यांना ग्लँड्स विथ डक्ट या नावानं ओळखलं जातं. तर या मात्र डक्टलेस ग्लँड आहेत. दे आर डक्टलेस ग्लँड्स. ओके. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या हार्मोन्सच्या माध्यमातून खूप सारे सिग्नल जे आहेत तर ते ऑर्गनपर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणजे कम्युनिकेशनचं काम यांच्या माध्यमातून पूर्ण होत असतं. बरोबर आहे. एंडोक्राइन ग्लँड्सच्या माध्यमातून जे हार्मोन्स सिक्रीट होत असतात हे हार्मोन्स ब्लडच्या मध्ये मिक्स होतात आणि पूर्ण बॉडीमध्ये फिरतात आणि त्यांचं जिथं काही काम आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ॲक्शन घेतात, त्या ठिकाणी ते काम करतात त्यांचं. हे हार्मोन्स फार कमी क्वांटिटीमध्ये असतात. असं नाही की ते अगदी लिटरमध्ये सिक्रीट होत असतात, बिलकुल नाही. ते फार कमी, अगदी मिलीग्राम किंवा मायक्रोग्राममध्ये सिक्रीट होत असतात आणि तेवढ्यावरच ते खूप जास्त महत्त्वाचं काम करतात. पण आपल्या बॉडीमध्ये एकच एंडोक्राइन ग्लँड आहे का? तर बिलकुल नाही. खूप सारे एंडोक्राइन ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. म्हणजे इथं जर आपण ह्याचे एक्झाम्पल जर बघितले तर पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, त्याच्यानंतर या ठिकाणी हायपोथॅलॅमस, हायपोथॅलॅमस, त्यानंतर पिनियल ग्लँड,
पिनियल ग्लँड, हे तीनही जे काही आहेत ना, हे तीनही ग्लँड्स या आपल्या ब्रेनमध्ये असतात बरं. त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड, थायरॉइड ही देखील एक एंडोक्राइन ग्लँड आहे, सगळ्यात मोठी एंडोक्राइन ग्लँड आहे. त्यानंतर थायरॉइडवरच असणाऱ्या पॅराथायरॉइड ग्लँड या देखील एंडोक्राइन ग्लँड आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी पॅनक्रियाज. आता पॅनक्रियाची गंमत अशी आहे की पॅनक्रियाज इज ॲक्च्युली एंडोक्राइन ॲज वेल ॲज एक्झोक्राइन ग्लँड, म्हणून पॅनक्रियाजला मिक्स्ड ग्लँड देखील म्हटलं जातं. तर तुम्हाला विचारलं की बाबा अशी कोणती ग्लँड आहे आपल्या बॉडीमधली की जी मिक्स्ड ग्लँड या नावानं ओळखल्या जाते, तर तिचं नाव आहे पॅनक्रियाज. लक्षात आलं. त्याच्यानंतर आणखी जर बघितलं तर ओव्हरी, त्यानंतर टेस्टीज, त्यानंतर थायमस ग्लँड, या सगळ्या एंडोक्राइन ग्लँड आहेत. एक्झोक्राइन ग्लँडच्या बाबत जर बघितलं, एक्झोक्राइन ग्लँडचे एक्झाम्पल जर बघितले तर याच्यामध्ये सलायवरी ग्लँड, सलायवरी ग्लँड, त्यानंतर पॅनक्रियाज देखील इथं घ्यावं लागेल, इथं पॅनक्रियाज देखील घ्यावं लागेल. त्यानंतर स्वेट ग्लँड्स म्हणजेच घर्मग्रंथी, बरोबर आहे. तर ह्या अशा ज्या काही ग्लँड्स आहेत तर ह्या एक्झोक्राइन ग्लँड्स आहेत. आपण इथं या पार्टमध्ये, या सेशनमध्ये मेनली या एंडोक्राइन ग्लँड्स बद्दल शिकणार आहोत. त्यांच्या माध्यमातून सिक्रीट होणाऱ्या वेगवेगळ्या हार्मोन्स बद्दल आपण स्टडी करणार आहोत. आलं लक्षात. तर अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं हा टॉपिक शिकत असताना बरेचसे डाऊट्स असतात, कन्फ्युजन असतात. त्याचं कारण काय, तर एकतर त्यांना ग्लँड्सचं लोकेशन जे आहे तर ते लक्षात राहत नाही, ग्लँड्सच्या माध्यमातून सिक्रीट होणारे हार्मोन्स लक्षात राहत नाहीत, आणि सर्वात महत्त्वाचं या हार्मोन्सचं फंक्शन जे आहे तर त्याबद्दल देखील त्यांना बरेचसे डाऊट्स असतात. तर इथं आज आपण ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणार आहोत. बघा बाळांनो, लक्षात आलं का. तर इथं तुम्हाला मी एंडोक्राइन ग्लँड आणि एक्झोक्राइन ग्लँड या दोघांमधला फरक सांगितलेला आहे. याला डक्टलेस ग्लँड म्हणतात, तर हे विथ डक्ट असतात आणि यांच्या माध्यमातून सिक्रीट होणाऱ्या रसायनांना हार्मोन्स म्हटलं जातं. ठीक आहे. दे ऍक्ट ॲज अ केमिकल मेसेंजर. ते त्या ठिकाणी सिग्नल प्रोव्हाइड करतात. कशाच्या स्वरूपामध्ये, तर केमिकल्सच्या स्वरूपामध्ये. तर इथं या ठिकाणी बघा, केमिकल कंट्रोल, एंडोक्राइन ग्लँड्स डक्टलेस असतात, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिक्रीट हार्मोन्स इनटू ब्लड, यांच्या माध्यमातून सिक्रीट होणारे हार्मोन हे डायरेक्ट ब्लडमध्ये मिक्स होत असतात. नर्व इम्पल्स जो आहे तर तो फास्ट असतो. आपण नर्वस सिस्टीममध्ये मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलेलं आहे की कम्युनिकेशनसाठी नर्वस सिस्टीमही युजफुल ठरते, आणि तिथं ट्रान्समिट होणारा सिग्नल जो आहे तर तो अत्यंत वेगानं पास होत असतो. इथं मात्र हार्मोन्स जे आहेत तर यांचा जो काही परिणाम असतो, हा सिग्नल आहे जो की केमिकल स्वरूपामध्ये आहे तर तो स्लो असतो तुलनेनं. हार्मोन्सचा इफेक्ट दिसायला देखील तुलनेनं जास्त वेळ लागतो. काही मिनिट लागू शकतात, काही आवर्स लागू शकतात, अगदी काही दिवस देखील लागू शकतात. पण एवढं आहे की हार्मोन्स जरी स्लोली काम करत असले तर देखील त्यांचा परिणाम मात्र लॉंग लास्टिंग असतो, म्हणजे दीर्घकाळ असतो. कळालं का. त्यांचा जो काही इम्पॅक्ट असतो तो मात्र दीर्घ कालावधीसाठी आपल्याला पाहायला भेटतो. आता मेजर एंडोक्राइन ग्लँड्स ऑलरेडी मी मागच्या आता 5 मिनिटापूर्वी सांगितलेली आहे लिस्ट. याच्यामध्ये हायपोथॅलॅमस, या ठिकाणी हायपोथॅलॅमस जी आहे तर ही एक असा पार्ट आहे ब्रेनचा, हा ब्रेनचा पार्ट आहे बरं, की जो पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करत असतो. म्हणजे इथं खरं तर हायरार्की आहे बरं, एक हायरार्की आहे. गंमत कशी आहे बघा, या ठिकाणी हायपोथॅलॅमस, हायपोथॅलॅमस हा जो काही आहे पार्ट ऑफ ब्रेन आहे, पार्ट ऑफ ब्रेन. हा कंट्रोल करतो पिट्युटरी ग्लँडला. हा कोणाला कंट्रोल करतो, पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँड देखील ब्रेनमध्येच असते, प्रेझेंट इन ब्रेन. या पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड देखील म्हणतात बरं बाळांनो. काय म्हणतात बरं, मास्टर ग्लँड. का बरं, कारण ही ग्लँड इतर सगळ्या ग्लँडला कंट्रोल करत असते. जसं की समजा थायरॉइड ग्लँड आहे, थायरॉइडला हीच कंट्रोल करते, थायमसला हीच कंट्रोल करते, पॅराथायरॉइडला हीच कंट्रोल करते. ठीक आहे. आणि इतर सगळ्या ज्या काही ग्लँड आहेत त्यांना देखील हीच कंट्रोल करते. म्हणजे इथं एंडोक्राइन ग्लँडला कंट्रोल करणारी ग्लँड कोणती आहे तर ती पिट्युटरी, म्हणून तिला मास्टर ग्लँड म्हणतात. आणि ही ब्रेनमध्ये असते. आणि या पिट्युटरीला कंट्रोल कोण करतं तर हायपोथॅलॅमस करतं. ही हायरार्की समजून घ्या. इथं हायपोथॅलॅमसही ब्रेनमध्येच आहे, तो ॲक्च्युली ब्रेनचा एक पार्ट आहे. आणि ब्रेनमध्येच असणारी ही पिट्युटरी जी आहे तर हिला मास्टर ग्लँड म्हटलं जातं. अगदी छोटीशी असते बरं पिट्युटरी. म्हणजे हिचं काम कसं आहे माहिती आहे का, मूर्ती लहान पण कीर्ती महान. पिट्युटरीचं काम कसं आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. हिच्या माध्यमातून खूप सारे हार्मोन्स सिक्रीट होत असतात जे या वेगवेगळ्या इतर एंडोक्राइन ग्लँडला कंट्रोल करतात.
ओके, इथपर्यंत समजलं का बाळांनो? इथपर्यंत समजलं का? यस, यस रिया, समजलं का बाळा? यानंतर इथं आपण आता पुढची ग्लँड पाहणार आहोत, ती म्हणजे पिट्युटरी ग्लँड. मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की पिट्युटरी ग्लँड जी आहे तर ती ब्रेनमध्ये असते आणि हिला मास्टर ग्लँड म्हणतात आणि हिच्या माध्यमातून खूप सारे हार्मोन्स सिक्रीट होत असतात. या पिट्युटरीच्या माध्यमातून खूप सारे जे हार्मोन्स सिक्रीट होतात तर त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन आहे. ग्रोथ हार्मोन म्हणजे आपल्या वाढीसाठी जे कारणीभूत हार्मोन आहे ना, आपली ग्रोथ जी काही होते, उंची वाढते, तर त्यासाठी जे हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे तर ते या पिट्युटरी मधून सिक्रीट होत असतं. TSH नावाचा हार्मोन आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. बघा, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता या ठिकाणी नावामध्येच आहे थायरॉइड, याचा अर्थ हे TSH हार्मोन कोणत्या ग्लँडला कंट्रोल करत असेल बरं? तर थायरॉइड ग्लँडला. त्यानंतर ACTH ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. काय बरं? ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन याच्या माध्यमातून ॲड्रिनल ग्लँडवर कंट्रोल ठेवला जातो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH म्हणजे ल्युटेनायझिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन, ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन. विचार करा, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन या पिट्युटरीच्या माध्यमातून सिक्रीट व्हायलेत. बघा, या ठिकाणी पिट्युटरी जी आहे ना, पिट्युटरी ग्लँड हिचे ही पुन्हा दोन पार्ट असतात. बरं, दोन पार्ट असतात. हिचा पुढचा पार्ट जो आहे ना तर तिला अँटिरियर पिट्युटरी म्हणतात. हिला काय म्हणतात बरं? अँटिरियर पिट्युटरी. आणि मागचा जो काही पार्ट आहे तर तो आहे पोस्टेरियर पिट्युटरी. पोस्टेरियर पिट्युटरी, हे लक्षात असू द्या. पिट्युटरी जी काही ग्लँड आहे तर ती ब्रेनमध्ये असते, हेही लक्षात असू द्या. आता हिच्या माध्यमातून जे हार्मोन सिक्रीट होतात तर त्यामध्ये GH म्हणजेच ग्रोथ हार्मोन, त्यानंतर TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH आणि LH. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. जे काही सेक्शुअल डेव्हलपमेंट असते मुलामध्ये किंवा मुलीमध्ये तर त्यासाठी या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असणारे हे हार्मोन आहेत. LH म्हणजेच काय तर ल्युटेनायझिंग हार्मोन. त्यानंतर प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन म्हणजे काय तर जी काही डिलिव्हरीच्या नंतर आईला दूध येत असतं तर त्या दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारं हार्मोन जे आहे तर ते प्रोलॅक्टिन आहे. त्यानंतर ACTH म्हणजेच ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. म्हणजे अशा पद्धतीचे कितीतरी हार्मोन जे आहेत तर यांच्या माध्यमातून या पिट्युटरीच्या माध्यमातून सिक्रीट होत असतात बाळांनो. बघा, छोटीशी ग्रंथी आहे पण किती. या ठिकाणी आणखी एक हार्मोन आहे ADH म्हणजेच काय अँटी डाययुरेटिक हार्मोन. लक्षात आलं का? तर हे अशा पद्धतीचे हार्मोन हे पिट्युटरीच्या माध्यमातून सिक्रीट होत असतात आणि हे हार्मोन इतर सगळ्या ग्रंथींना कंट्रोल करतात. त्यांना एकतर जास्त काम करण्यासाठी प्रोमोट करतात किंवा कंट्रोल करण्यासाठी म्हणजे त्यांचं काम कमी करण्यासाठी देखील प्रयत्न करतात. म्हणजे अशा पद्धतीनं ही पिट्युटरी म्हणजे भयंकर असा प्रकार आहे. छोटीशी असते पण खूप महत्त्वाचे काम करते. थायरॉइड ग्लँड जी आहे ना बाळांनो तर ती आपल्या मानेमध्ये असते, नेकमध्ये असते. इथं बटरफ्लाय शेप असतो हिचा. बरं, हिचा शेप कसा असतो? या पद्धतीचा शेप असतो. ह्याचे दोन लोब असतात. ठीक आहे, जणू काही बटरफ्लाय आहे. तर ही थायरॉइड ग्लँड आणि ही लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. सगळ्या एंडोक्राइन ग्लँडमध्ये लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड जर कोणती असेल तर ती थायरॉइड ग्लँड आहे. आणि हिच्या माध्यमातून थायरॉक्झिन, विशेषतः ह्याच्या हार्मोनचे नावं लक्षात ठेवा. थायरॉइड ग्लँड जी आहे ना, थायरॉइड ग्लँड कुठं असते? इन नेक. हिचा शेप कसा असतो? बटरफ्लाय शेप असतो. लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे आणि हिचे हार्मोन जे आहेत तर ते T3 आणि T4 आहे. T3 म्हणजे ट्राय आयोडो थायरोनिन आणि T4 म्हणजेच थायरॉक्झिन.
अशा पद्धतीचे या ठिकाणी हे हार्मोन्स आपल्याला पाहायला भेटतात। याच्याबद्दल आपण खरं तर पाहणार आहोत। आणखी एक हार्मोन यांच्या माध्यमातून सिक्रीट होत असतं ज्याला कॅल्सिटोनिन म्हणतात। म्हणजे T3, T4 आणि कॅल्सिटोनिन हे हार्मोन थायरॉइड ग्लँडच्या माध्यमातून सिक्रीट होत असतात। नंतर आपण पाहूया पॅराथायरॉइड ग्लँड। आता मी तुम्हाला थायरॉइड बद्दल सांगितलं बघा बाळांनो, कशाबद्दल? थायरॉइड बद्दल। थायरॉइड या पद्धतीची असते, या पद्धतीची ही बटरफ्लाय शेपची थायरॉइड ग्लँड असते। हिच्याच वर अशा 4 पॅराथायरॉइड ग्लँड असतात। म्हणजे एका लोबवर हा एक लोब आहे, ह्याच्यावर 2 आणि दुसऱ्या लोबवर 2 अशा पॅराथायरॉइड ग्लँडची संख्या किती आहे बरं? 4 पॅराथायरॉइड ग्लँड असतात। छोटेसे असतात, थायरॉइडपेक्षा खूप छोटे असतात, पण यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं हार्मोन सिक्रीट होत असतं ज्याला पॅराथार्मोन म्हणतात। काय बरं? पॅराथार्मोन। लक्षात ठेवायला देखील सोपं आहे, पॅराथायरॉइड, पॅराथार्मोन। आणि यांच्या माध्यमातून आपल्या बॉडीमधलं कॅल्शियम आणि फॉस्फरस, Ca म्हणजे कॅल्शियम आणि P म्हणजे फॉस्फरस, या पद्धतीचे जे काही मिनरल्स आहेत, एलिमेंट्स आहेत, तर त्यांचं प्रमाण मेंटेन होत असतं। पुढचं आहे पॅनक्रियाज। या ठिकाणी पॅनक्रियाज जे आहे ना, तर ते अत्यंत महत्त्वाची अशी ग्लँड आहे। मी तुम्हाला आधीच म्हटलं की पॅनक्रियाज ही मिक्स्ड ग्लँड नावानं ओळखल्या जाते। मिक्स्ड किंवा ड्युएल ग्लँड म्हणजे अशी ग्लँड की जी एंडोक्राइन म्हणूनही काम करते, जसं की ती हार्मोन सिक्रीट करणार, आणि ॲज अ एक्झोक्राइन ग्लँड म्हणून देखील काम करते, जेणेकरून ती एन्झाईम सिक्रीट करणार। म्हणजे एकंदर या ठिकाणी इथं पॅनक्रियाज बद्दल जर बघायला गेलं ना, पॅनक्रियाज, तर पॅनक्रियाजच्या माध्यमातून ॲज अ एंडोक्राइन ग्लँड आणि ॲज अ एक्झोक्राइन ग्लँड म्हणून काम होतं। एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करत असताना ती इन्सुलिन सिक्रीट करते आणि त्यासोबतच ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन सिक्रीट करते। कोणतं बरं? ग्लुकॅगॉन। लक्षात ठेवा बरं, पॅनक्रियाज जी काही आहे तर ती इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन असे 2 हार्मोन सिक्रीट करत असते। आणि ॲज अ एक्झोक्राइन ग्लँड म्हणून ती काय सिक्रीट करत असणार बरं? तर एन्झाईम सिक्रीट करणार। 3 एन्झाईम हिच्या माध्यमातून सिक्रीट होत असतात। पहिलं ट्रिप्सिन, दुसरं अमायलेज आणि तिसरं लायपेज। बघा आहे का नाही गंमत? म्हणजे एकच या ठिकाणी ग्लँड आहे की जी एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन दोन्हीही काम करते। म्हणजे एकदम ऑलराऊंडर अशी ग्लँड आहे। ओके, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन हे दोनही हार्मोन फार महत्त्वाचे आहेत। तुम्ही इन्सुलिनचं नाव नक्कीच ऐकलं असेल बघा बाळांनो, विशेषतः जे डायबिटीजचे पेशंट असतात ना, तर त्यांच्यामध्ये शुगर लेवल वाढते बघा, शुगर लेवल वाढते म्हणजे ग्लुकोजची लेवल त्यांच्या रक्तामधली वाढते, आणि मग ती ग्लुकोजची लेवल कमी करण्याचं काम हे इन्सुलिन करत असतं। कारण रक्तामधलं ग्लुकोज एका लिमिटपेक्षा जास्त जर वाढलं ना, तर ते धोकादायक असतं। आणि म्हणून डायबिटीजचे पेशंट जे आहेत तर ते अक्षरशः इन्सुलिनचं असं इंजेक्शन घेतात। तुम्ही पाहिलं असेल बघा, कदाचित तुमच्या आजूबाजूला जर कोणी पेशंट असेल तर ते स्वतःहून इन्सुलिनचं इंजेक्शन घेत असतात। पण प्रत्यक्षामध्ये इन्सुलिन हे हार्मोन आपल्या शरीरामध्येच तयार होत असतं, कुणामार्फत? पॅनक्रियाजच्या माध्यमातून। त्या पेशंटमध्ये मात्र ते तयार होत नाही किंवा लिमिटेड अमाऊंटमध्ये तयार होत असतं। ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलं असेल बघा बाळांनो। या ठिकाणी पॅनक्रियाज एक महत्त्वाची ग्लँड आहे। आता आपण पाहूया ॲड्रिनल ग्लँड बद्दल। ही ॲड्रिनल ग्लँड म्हणजे एक वेगळाच प्रकार आहे बघा। आता या ठिकाणी तुम्हाला किडन्या माहिती आहेत, आपल्या किडन्या या पद्धतीच्या असतात। ठीक आहे, आपल्या या किडन्या आहेत, जास्त काही डिटेलमध्ये दाखवणार नाही तुम्हाला, फक्त मी एक रेफरन्ससाठी सांगतोय। या 2 किडन्या आहेत, या किडन्यांच्या वर अशा पद्धतीच्या प्रत्येक किडनीवर एक अशा या 2 ॲड्रिनल ग्लँड असतात। 2 ॲड्रिनल ग्लँड असतात। ह्या कोणत्या ग्लँड आहेत? ॲड्रिनल ग्लँड। आता तुम्ही म्हणाल की ह्यांचा शेप कसा आहे हो? तर यांचा शेप या ठिकाणी कॅप लाईक आहे किंवा पिरॅमिड शेप आहे। ठीक आहे, एखाद्या पिरॅमिड सारखा यांचा शेप आहे। कुणावर असतात या? तर ह्या किडनीच्या वर असतात, या किडनीच्या वर असतात। काय काम करतात? तर ह्यांनी 2 हार्मोन्स सिक्रीट करतात। यांच्या माध्यमातून सिक्रीट होणारे हार्मोन्स देखील फार युनिक आहेत। पहिलं आहे ॲड्रिनलिन। कोणतं बरं? ॲड्रिनलिन। आणि दुसरं आहे नॉर ॲड्रिनलिन। बघा, ॲड्रिनलिन आणि नॉर ॲड्रिनलिन असे 2 हार्मोन्स या ॲड्रिनल ग्लँडच्या माध्यमातून सिक्रीट होत असतात। आता फार सोपं आहे लक्षात ठेवायला, हे ॲड्रिनल ग्लँड आणि हार्मोन आहे ॲड्रिनलिन। या ॲड्रिनलिनला इमर्जन्सी हार्मोन देखील म्हणतात। आता तुम्ही म्हणाल इमर्जन्सी हार्मोन म्हणण्यामागे काही लॉजिक आहे का नाही हो सर? यस आहे ना। ॲड्रिनलिन हे असं हार्मोन आहे की जे आपण संकटात असताना सिक्रीट होत असतं। बघा, तुम्ही मला काही गोष्टी सांगतो बघा मित्रांनो,
तुम्ही शाळेतून मस्तपैकी घरी चालात, निवांत घरी चाललात, तुम्हाला काही टेन्शन नाही, आणि अचानक एक कुत्रं भुंकत तुमच्या दिशेनं आलं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा, अगदी विदिन सेकंद तुम्ही एकदम सावध होता. तुमचं हृदय जे आहे तर ते अगदी वेगानं धडधडायला लागतं, तुमच्या श्वासाचा दर वाढतो, तुम्हाला दरदरून घाम फुटतो, घशाला कोरड पडते, म्हणजे सलायवा सिक्रेशन कमी होतं, आणि तुम्ही वेगानं पळायला लागता. तेव्हा तुमच्या पायामध्ये एक वेगळीच अशी ताकद आलेली असते. तुम्हाला ह्याचं आश्चर्य वाटतं का हो, हे सगळं अचानक एवढ्या फास्ट कसं काय झालं असेल? म्हणजे कुत्रा भुंकला की तुम्हाला भीती वाटते, आणि भीती वाटल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये, म्हणजे एका सेकंदाच्या आत हृदयाचं धडधडणं वाढतं. त्यानंतर तुमचा श्वासाचा दर जो आहे, श्वास घेण्याचा दर तो वाढतो, तुमच्या पायाकडचा रक्तप्रवाह वाढतो, तुम्ही पळायला तयार होता. त्यानंतर तुम्हाला घाम येतो, तुमच्या घशामध्ये किंवा इथं माउथमध्ये कोरडपणा यायला लागतो, कारण लाळ जी आहे, सलायवा सिक्रेशन, तर ती कमी होते. हे सगळं परिणाम आहे या हार्मोनचा. या हार्मोनला इमर्जन्सी हार्मोन त्यामुळेच म्हणतात बघा. हे नॉर्मल कंडिशन मध्ये सिक्रेट होत नसतं, हे सिक्रेट होत नाही नॉर्मल कंडिशन मध्ये. आता निवांत, आता मी शिकवायला, तुम्ही निवांत कुठंतरी मस्तपैकी असा फोन ठेवून माझं लेक्चर ऐकत असाल, या केसमध्ये तुम्हाला हे सिक्रेट होणार नाही. पण जर समजा तुमच्या मेंदूला लक्षात आलं की अरे बापरे, जीवाला धोका आहे, अशा वेळेस अगदी विदिन सेकंद हे ॲड्रेनलिन हार्मोन सिक्रेट होत असतं. म्हणूनच याला फाईट ऑर फ्लाईट हार्मोन देखील म्हटलं जातं. फाईट ऑर फ्लाईट हार्मोन. आता हे काय प्रकार आहे बरं? फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच काय? जेव्हा तुमच्या समोर संकट येते ना बाळांनो, तेव्हा तुमच्याकडे दोनच ऑप्शन असतात. एक तर फाईट, लढा, किंवा फ्लाईट, पळा. आणि दोन्ही गोष्टीसाठी एनर्जी लागते, एक्स्ट्रा एनर्जी लागते. आणि एक्स्ट्रा एनर्जी मिळवण्यासाठी एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये ब्लडचा सप्लाय लागतो, एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय लागतो. म्हणजे एकंदर हे सगळं काम ॲड्रेनलिन या हार्मोनच्या माध्यमातून होत असतं. ॲड्रेनलिन वेगानं रक्तामध्ये मिसळतं, आणि कुठून सिक्रेट होत असतं? हे ॲड्रिनल ग्लँडमधून सिक्रेट होत असतं. लक्षात आलं का बाळांनो? म्हणजे बघा, जरी मी तुम्हाला म्हटलं की हार्मोन्सचा इम्पॅक्ट हा थोडासा स्लो असतो, म्हणजे त्यांचा जो काही परिणाम आहे तर तो स्लो दिसतो, पण त्याला एक एक्सेप्शन देखील म्हणता येईल, आणि ते म्हणजे ॲड्रेनलिन. याचा परिणाम फार वेगानं होतो. कळलं का? अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला याचा परिणाम जाणवतो. तर हे झालं ॲड्रेनलिनचं. कुठं असतं हे ॲड्रेनल ग्लँड? कुठं असतात तर आपल्या किडनीच्या वर असतात. शेप त्याचा ट्रायंग्युलर असतो, पिरॅमिड शेप असतो, आणि असं असतं त्यांचं लोकेशन, जणू काही त्या ठिकाणी किडनीच्या वर टोपी ठेवलेली आहे. आलं का लक्षात? लक्षात आलं असेल ॲड्रेनलिनचं काम, तर त्या ठिकाणी यस सर म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगा. समजलं का? रिद्धी, रिया, दीपक, अनुजा, समजलं का बाळांनो? तर बघा, आपण कोणकोणत्या ग्लँड पाहिल्या बरं आतापर्यंत? आपण थायरॉइड ग्लँड पाहिली, बरोबर आहे. आपण पिट्युटरी ग्लँड पाहिली. ही पिट्युटरी तर मास्टर ग्लँड आहे, ही मास्टर ग्लँड आहे, ही इतर सगळ्या ग्लँडला कंट्रोल करत असते, आणि तिच्या माध्यमातून जे काही हार्मोन सिक्रेट होतात, लाईक ग्रोथ हार्मोन आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे म्हणजे TSH आहे, त्यानंतर ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आहे, FSH आहे, LH आहे, प्रोलॅक्टिन आहे, ऑक्सिटोसिन, त्याच्यानंतर ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन. हे असे कितीतरी हार्मोन या पिट्युटरीच्या माध्यमातून सिक्रेट होतात. नंतर आपण थायरॉइड बद्दल पाहिलं. आपल्या मानेमधली ही एक महत्त्वाची अशी ग्रंथी आपल्या मेटाबॉलिक रेटला कंट्रोल करत असते. हिच्या माध्यमातून T3, T4, कॅल्सिटोनिन असे हार्मोन सिक्रेट होत असतात. लक्षात आलं का? त्याच्यानंतर या थायरॉइडच्या वरच असणारी, त्याच्या सरफेसवर असणाऱ्या अशा पॅराथायरॉइड ग्लँड बद्दल आपण पाहिलं, आणि त्यांनी सिक्रेट करणारा हार्मोन म्हणजे पॅराथार्मोन. नंतर आपण पॅनक्रियाज बद्दल पाहिलं. पॅनक्रियाज तर फारच युनिक अशी ग्लँड आहे, तिला ड्युअल ग्लँड किंवा मिक्स्ड ग्लँड म्हणतात, बरोबर आहे. आणि तिच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्सुलिन, ग्लुकॅगॉन हे हार्मोन सिक्रेट होतात, आणि इव्हन ती एन्झाईम देखील सिक्रेट करते. कोणते एन्झाईम बरं? ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज. हे आपल्या पचनामध्ये फार महत्त्वाचे असतात बरं ते 3 एन्झाईम. त्याच्यानंतर ॲड्रिनल ग्लँड बद्दल देखील आपण पाहिलं. आता आपण या ठिकाणी ओव्हरी आणि टेस्टीज या 2 अशा ग्लँड्स बद्दल पाहणार आहोत. आता सीन कसा आहे बघा, ह्याच्यात थोडासा काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. आता
आपण जेव्हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहतो ना, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तेव्हा या ठिकाणी मेल आणि फिमेल यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही वेगवेगळी असते. आणि जेव्हा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहतो तेव्हा त्यामध्ये टेस्टीज नावाचे त्या ठिकाणी भाग नक्कीच पाहायला भेटतील. ह्यांची संख्या 2 असते. टेस्टीज किती असतात बरं? 2. आणि फिमेलच्या बाबत जर बघितलं तर त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ओव्हरी असतात, त्या देखील किती असतात बरं? 2 असतात. बघा, टेस्टीज 2, ओव्हरी 2. तुम्ही म्हणाल की सर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ग्लँड्स कुठून आल्या? यस, इथं देखील थोडासा संदर्भ येतो. ॲज अ ग्लँड म्हणून हे दोन्हीही पार्ट काम करत असतात, हे फार महत्त्वाचे काम करत असतात. टेस्टिस जे काही आहे ना, तर हे 2 कामं महत्त्वाचे करतं. एक म्हणजे स्पर्मचं फॉर्मेशन. हे स्पर्म जे काही आहेत ना, तर हे फार महत्त्वाचे येतं रिप्रोडक्शनमध्ये. आता इथं आपण रिप्रोडक्शन बद्दल काही पाहत नाहीयेत, म्हणजे एकंदर हे काम करतं एवढं फक्त लक्षात ठेवा. दुसरं काम काय माहिती आहे का? दुसरं काम एका हार्मोनचं सिक्रिशन, आणि ते हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन. कळलं का? ते हार्मोन काय बरं? टेस्टोस्टेरॉन. हे हार्मोन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये फार महत्वाचं आहे. म्हणजे मेल्समध्ये बघा दाढी, मिशा येणं, त्यानंतर मेल्समध्ये मसल्सचं प्रमाण, स्नायूंचं प्रमाण जास्त असणं, आवाज जो आहे तर मेल्सचा थोडासा त्या ठिकाणी लो पिचचा आवाज असतो, पिच जो आहे आवाजाचा तर तो कमी असतो. हे सगळं जे काही निर्माण होत असतं तर ते टेस्टोस्टेरॉनमुळं. आता फिमेलच्या बाबत, ओव्हरीच्या बाबत आपण बघूया. ही ओव्हरी देखील 2 कामं करते. एक म्हणजे ती ओव्हुलेशनचं काम करते. या ओव्हुलेशनच्या माध्यमातून ओहम जे आहे तर ते बाहेर पडत असतं. आपण रिप्रोडक्शन मध्ये पाहतो बघा, हे स्पर्म आणि ओहम यांचं फर्टिलायझेशन होतं आणि त्याच्यामधून झायगोट तयार होतो. असो, तो एक वेगळा भाग झाला. आपण इथं हार्मोन्स बद्दल पाहतोय. आता इथं हार्मोन्स जे आहेत तर ते 2 हार्मोन या ओव्हरीच्या माध्यमातून सिक्रेट होतात. एक जे काही आहे तर ते इस्ट्रोजिन आहे. कोणतं बरं? इस्ट्रोजिन. आणि दुसरं हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन. कोणतं बरं? प्रोजेस्टेरॉन. म्हणजे आता इथं मात्र थोडंसं त्या ठिकाणी जसं आपण पॅनक्रियाज मध्ये पाहिलं होतं ना, की बाबा पॅनक्रियाज ॲज अ एंडोक्राइन ग्लँड म्हणूनही काम करतं आणि एक्झोक्राइन ग्लँड म्हणूनही काम करतं. इथं हे टेस्टिस जे काही आहेत तर हे ॲज अ ग्लँड म्हणूनही काम करायलेत आणि ते दुसरं एक काम करायलेत स्पर्म फॉर्मेशनचं. ओव्हरीचंही तसंच आहे. ओव्हरी हे हार्मोन्सही सिक्रीट करायल्यात आणि त्यासोबत आणखी एक महत्त्वाचं काम त्या ओव्हरी करायल्यात, ते म्हणजे ओहम जे आहेत फिमेलमध्ये फार महत्त्वाचं आहे. ओहम, त्यांचं ओव्हुलेशनचं काम देखील या ओव्हरीज करायल्यात. आता इथं ॲज अ ग्लँड म्हणून जर विचार केला तर टेस्टोस्टेरॉन हार्मोन कुणामार्फत सिक्रीट होतं? तर टेस्टिसच्या माध्यमातून. इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन कुणामार्फत सिक्रीट होतं? तर ते ओव्हरीच्या माध्यमातून. आणि ओव्हरी कुणामध्ये असतात? फिमेलमध्ये असतात. टेस्टिस कुणामध्ये असतात? मेलमध्ये असतात. टेस्टिस किती असतात? 2 असतात. ओव्हरी किती असतात? 2 असतात. आलं लक्षात? यस, लक्षात आलं असेल तर हे थोडंसं लिहून घ्या बघा बाळांनो, हे लिहून घ्या. ठीक आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला हे टेस्टिस आणि ओव्हरी जे आहेत तर हे अगदी डिटेलमध्ये समजून घ्यायचे असतात. पण इथं आपण फक्त ॲज अ ग्लँड म्हणून ह्यांचा रेफरन्स पाहतोय, म्हणून आपण अगदी थोडक्यामध्ये यांच्या माध्यमातून सिक्रेट होणाऱ्या हार्मोन्स बद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे बघा. आलं का लक्षात? लिहून झालं की कंप्लीटेड असा मेसेज टाका बरं बाळांनो. कमेंट बॉक्समध्ये कंप्लीटेड असा मेसेज टाका. आणि मी उद्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ह्याच्यावर एक टेस्ट देखील अपलोड करणार आहे बघा. याच्यावर म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर 30 मार्काची टेस्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी अपलोड करणार आहे. ती टेस्ट व्यवस्थित पद्धतीने सोडवायची. ओके. स्पर्म फॉर्मेशन म्हणजे काय? स्पर्म जे काही आहेत एक लक्षात घ्या, जेव्हा रिप्रोडक्शन जे काही होत असतं, रिप्रोडक्शन तर ह्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा होत असतं तेव्हा मेलमध्ये एक सेल तयार होतात त्याला स्पर्म म्हणतात, आणि फिमेलमध्ये ज्या सेल तयार होत असतात ना तर त्याला ओहम म्हणतात. त्याला काय म्हणतात बरं? ओहम. आता हे स्पर्म आणि ओहम यांचं फर्टिलायझेशन होत असतं.
हे एकत्र येतात आणि त्यांना त्या एकत्र येण्याच्या प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतात आणि त्याच्यापासून एक नवीन सेल तयार होते, तिला झायगोट म्हणतात. तिला काय म्हणतात बरं? झायगोट. आता ही झायगोट जी आहे ना, तर हिचं डिव्हिजन व्हायला लागतं. म्हणजे ही एक झायगोट आहे, त्याच्यापासून 2 सेल तयार झाले, 2चं 4 सेल तयार झाल्या, 4च्या 8 सेल तयार होत झाल्या. म्हणजे एकंदर ह्याच्यापासून गर्भ तयार होतो. आईच्या गर्भाशयामध्ये, आईच्या युटेरसमध्ये गर्भ, एक छोटासा एम्ब्रिओ तयार होतो आणि त्याच्यापासून मग 9 महिने त्या एम्ब्रिओची वाढ होते आणि त्याच्यापासून बाळाचा जन्म होतो. म्हणजे एकंदर या ठिकाणी मेलकडून जी सेल आलेली आहे ना, म्हणजे आपण प्रत्येक जण जो काही जन्माला आलेलो आहे, आता समजा एखादी मुलगी आहे तर त्या ठिकाणी तिच्यामध्ये 46 क्रोमोझोम असणार. मुलगा असेल तर त्याच्यामध्ये देखील 46 क्रोमोझोम येतं. पण दोघांमध्ये फरक कुठं आहे हे समजून घ्या. दोघांमध्ये फरक कुठं आहे? हे 44 क्रोमोझोम जे काही आहेत ना, ह्याच्यामधले ते सेम आहेत आपले. पण मुलगी जर असेल तर तिच्यामध्ये या ठिकाणी जे शेवटचं 45वां आणि 46वां क्रोमोझोम आहे ना बाळांनो, तर ते XX असतं. पण मुलामध्ये मात्र ते XY असतं. ते काय असतं बरं? XY असतं. मग हे XX म्हणजे काय? तर हे आपलं एक क्रोमोझोम हे कुणाकडून आलेलं आहे? वडिलाकडून आलेलं आहे आणि एक आईकडून आलेलं आहे. बरोबर आहे? इथं XY मध्ये हा X आईकडून आलेला आहे आणि Y मात्र वडिलाकडून आलेला आहे. लक्षात आलं का? म्हणजे एकंदर हे आपण रिप्रोडक्शन टॉपिकमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. अगदी थोडक्यामध्ये सांगतोय तुम्हाला. स्पर्म जो आहे तर तो मेलमध्ये तयार होणारा टेस्टीज मधली एक सेल आहे, जी स्पर्मच्या बाबत आणखी एक महत्त्वाचं, आपल्या ह्युमन बॉडीमधली सगळ्यात छोटी अशी सेल म्हणजे स्पर्म असते. ओके, तर आता सगळ्यात शेवटी एका युनिक अशा ग्लँडबद्दल आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे थायमस. आता तुम्ही म्हणाल सर हे नाव तर आम्ही कधीच नाही ऐकलो, थायमस ग्लँड. आता तुम्हाला गंमत सांगतो या ग्लँडची. ही थायमस ग्लँड जी आहे ना, तर कुठं असते? तर आपण आपल्या ह्या रिब्स ज्या आहेत, ह्या रिब्स बद्दल तुम्हाला माहिती असेल बघा. 12 रिब्सच्या जोड्या असतात, 12 पेअर, म्हणजे इकडून 12 आणि इकडून 12, आणि ह्याच्यापासून आपला छातीचा पिंजरा बनलेला असतो. पण ह्या रिब्स समोरच्या बाजूला एका हाडाला जोडलेले असतात आणि त्या हाडाचं नाव आहे स्टर्नम. त्या हाडाचं नाव काय बरं? स्टर्नम. ते असं उभं बोन असतं. आता या स्टर्नमच्या मागच्या बाजूला या ठिकाणी छोटीशी ग्लँड असते, प्रेझेंट बिहाइंड स्टर्नम. स्टर्नम नावाच्या बोनच्या माग ही छोटीशी ग्लँड असते. हिची गंमत काय माहिती का? जसजसं आपलं वय वाढतं, म्हणजे आता या ठिकाणी लहान मुलगा आहे, स्मॉल चाइल्ड आहे, त्यानंतर अडल्ट आहे, म्हणजे एक वाढ झालेला. ओके, आता इथं समजा आता स्मॉल चाइल्ड आहे, ह्याच्यामधून त्याचं वय वाढत असताना ही थायमस ग्लँड जी आहे ना, तर तिची साईज वाढत जाते. थायमस इन्क्रीजेस. पण जसजसं आणखी वय वाढतं, म्हणजे म्हातारे व्हायला लागतो ना, तसतसं या ग्लँडची साईज जी आहे, थायमस साईज डिक्रीजेस. याचा अर्थ या ग्लँडचं एक युनिक वैशिष्ट्य काय माहिती का? म्हणजे आपण म्हातारं जसं जसं होऊ तसं म्हणजे ग्लँडचा आकार कमी होतो, ती इनॅक्टिव्ह व्हायला लागते, ती श्रिंक होते. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की अशी कोणती ग्लँड आहे की जसं जसं वय वाढतं तसं म्हणजे आपण म्हातारे होतो तसं ती छोटी होते, तर ती ग्लँड आहे ही कोणती? थायमस ग्लँड. आणि हिच्या माध्यमातून जे हार्मोन सिक्रीट होतं ना, तर ते आहे थायमोसिन. ते हार्मोन कोणतं आहे बरं? थायमोसिन हार्मोन आहे. मग तुम्ही म्हणाल की हे एवढं महत्त्वाचं हार्मोन आहे का? आहे ना, महत्त्वाचं आहे. या थायमोसिनच्या माध्यमातून आपली इम्युनिटी जी काही आहे तर ती मेंटेन होत असते. आपली इम्युन सिस्टीम, आपली प्रतिकारक क्षमता, म्हणजे थायमोसिन हे जे हार्मोन आहे तर ते आपली इम्युनिटी मेंटेन करतं. आणि म्हणून म्हाताऱ्या लोकांची इम्युनिटी कमी झालेली असते, कारण त्यांची थायमस ग्लँड छोटी झालेली असते आणि त्यामुळे थायमोसिन देखील तेवढं सफिशियंट प्रमाणामध्ये सिक्रीट होत नाही. लक्षात आलं का? तर ही एक फार युनिक ग्लँड आहे. म्हणजे ग्लँडचं एक विश्व वेगळंच आहे. ह्या एंडोक्राइन ग्लँडच्या अभ्यासाला जे म्हटलं जातं ना, त्या ब्रँचला एंडोक्राइनॉलॉजी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एंडोक्राइनॉलॉजी. फार इंटरेस्टिंग अशी ब्रँच आहे बघा सायन्समध्ये. तर इथं आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या ग्लँड्स काम करतात, ह्यांचं लोकेशन कुठं आहे, हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सिक्रीट होणारे हार्मोन्स पाहिले. नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील, समजल्या असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. ओके, तर इथपर्यंत काही डाऊट आहे का बाळांनो? काही डाऊट नसेल तर ऑल ओके असं मेसेजमध्ये टाका. आपण इथं थांबूया. आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे. उद्या आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा आहे.